राज्यभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये घडामोडी घडतायत। पुण्यामध्ये तब्बल 10 कोटींची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकर्समधून। त्याचप्रमाणे इकडे नालासोपाऱ्यामध्ये एका नगरसेवकाला अशा प्रकारे रक्कम घेताना ताब्यात घेतलेला आहे। तर समृद्धी कॉरिडॉर म्हणजे मुंबई ते नागपूर हा समृद्धी कॉरिडॉर उभारताना अनेकांनी आपल्या तुंबड्या आपले खिसे गरम केलेले आहेत, तुंबड्या भरून घेतलेल्या आहेत। सविस्तर आपल्याला ह्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवात करूया पुण्यातल्या बातमीने। पुण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेमध्ये 10 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे। या बँकेमध्ये ऑगस्ट 2016 मध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर 15 लॉकर्स उघडण्यात आले होते। 8 नोव्हेंबर नंतर त्यातले 12 लॉकर्स 12 वेळा वापरण्यात आल्याची माहिती मिळते। या लॉकर्समधून गेले काही दिवस संशयास्पद व्यवहार होत असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं। ज्या व्यक्तीच्या नावावर हे लॉकर्स आहेत ती व्यक्ती बॅग घेऊन आली आणि त्या व्यक्तीने बँकेच्या लॉकरमध्ये पैसे ठेवल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे। त्यामुळे हे लॉकर्स कुणाचे आणि ही व्यक्ती कोण आहे या संदर्भातला तपास आता सुरू असून सीसीटीव्हीच्या मदतीने ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पुण्यातील पर्वती पायथ्यालगत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या या पर्वती शाखेमध्ये प्राप्तिकर विभागाची कारवाई आज सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे। या शाखेमध्ये वर्ल्ड वाईड फील्ड मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 15 लॉकर्स आहेत आणि या लॉकर्समधून आतापर्यंत 10,69,00,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि अजूनही ही कारवाई सुरू आहे। ही जी वर्ल्ड वाईड फील्ड मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ही कंपनी भारतातीलच आहे। या कंपनीचं मुख्य कार्यालय पुण्यातील कर्वे रस्त्यावरती आहे। भारतातील म्हणण्यापेक्षा पुण्यातीलच आहे। ही कंपनी तेलाशी संबंधित ज्या काही मशिनरीज आहेत त्या मशिनरीचं उत्पादन करण्याचं काम करते। मात्र ही अशा प्रकारे जमिनीतून तेल काढण्याचं साहित्य निर्माण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची लॉकर्स या ठिकाणी असणं आणि त्यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होणं यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। महत्त्वाचा जो दुवा ठरणार आहे तो म्हणजे या बँकेच्या आतमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधलं जे फुटेज आहे त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।